भिवंडी तालुका सरौली गांव जय हनुमान क्रीड़ांगन में जय हनुमान तालीम संघ व सरौली गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा भव्य कुश्तियों के मुकाबलों का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी थाने जिला अध्यक्ष दयानंद जी चोरघे, भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश जी म्हात्रे, कोंडगांव पुलिस वरिष्ठ पुलिस निरीक्षक नेताराम मस्के, डॉक्टर विनोद पाटिल, श्रीराम पाटिल, कोंडगांव समाज सेवक सुरेश पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व सरौली गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ते सर्वात मोठे घातकी लोक आहेत आपल्या इथे। आता तुराव म्हणून असा त्यांच्या डोळ्यामध्ये कोणी धूळ घालण्याचा प्रयत्न करू नका। व्यवस्थित ऑफिस करा, व्यवस्थित कुस्ती करा, योग्य तो बक्षीस घ्या। तुमची कुस्ती आवडली तर तुमच्याकरता आणखी बक्षीस वाढ, कारण हे पेलवानच असे होते, कधीही कोणाची नुरा कुस्ती तडजोड कधी केलेली नाही। मग ते पांडुरंग चौधरी असतील, मुकुंद चौधरी असतील, हनुमान भोईर असतील, मुंगा नथू चौधरी असतील, असे नामवंत मल्ल या गावानं थांब जरा 2 मिनिटं थांब ना। राजनवली आपण स्टेजवर यायचंय। आनंद घ्या आणि जे आतमध्ये रॅलीच्या आतमध्ये बसले त्यांनी बाहेर जाऊन बसा। प्ले करू नका। रॅलिंगच्या बाहेर प्रेक्षक बसले आहेत, त्यांना खुर्च्यामधून बस पाहिजे याची नोंद घ्या। सरौली गावचे सामाजिक कार्य आणि अतिशय सुंदर देखणी कुस्ती आहे। अनेक वा सुंदर बांगडी आणि प्रज्वल धोनीची धावपळ निर्णय देताना 10 नोटा मोजायला सुद्धा वेळ लागतो, लक्षात घ्या। 500च्या 2 नोटा मान धरलेली आहे। पदार्थी कार्यरत असणारे प्राध्यापक आदरणीय विनोदजी, कुस्ती कोणाची फक्त नावं सांगा, आम्ही कुस्तीला पाहुणे येतात। आणि देशाचं रक्षण करणाऱ्यांचं गाव आहे, लक्षात घ्या। देशाचं रक्षण कुस्तीची झटापट झालेली आहे। पेलवानानं खाली घेतलेलं आहे आणि कुस्ती जर जास्त वेळ खाली लोळत राहिली, रेंगाळत राहिली तर पंचाला अधिकार आहे कुस्ती उभी करण्याचा, लक्षात घ्या। या ठिकाणी जर मुली आल्या असतील, ओनली वन चिन्ह आणि माहिती शाल देऊन त्यांचा सन्मान। या ठिकाणी ज्या मुली पेलवान आलेल्या आहेत त्या तुमच्याशी संपर्क साधता आहेत, कार्यामध्ये सहभागी झाले आणि या गावाचं नाव रोशन केले। आवेश चौधरी महाराष्ट्र पोलीस मध्ये एक कुस्तीगीर म्हणून गेला, त्यांनी गावाचं नाव पंच आहे का? प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठल्याही सामाजिक असणारे जे पेलवान आहे या स्मरणार्थ दिलेली आहे, तिचं नाव आहे गंगूबाई। या कार्यक्रमासाठी उपस्थित सामाजिक कार्यक्रम आलात। आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली। आदरणीय दयानंद चोरघे साहेब, ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण, या कार्यक्रमासाठी आपण प्रत्येकांच्या वतीनं सहर्ष स्वागत। भारतीय जनता पार्टी शाखा अध्यक्ष सुस्वागतम, वेलकम। आणि सन्मान जय हनुमान तालीमी संघाचे तालीम संघाले सन्मान। धन्यवाद साहेब, आपण आलात। भीष्म हनुमान, शुक भीष्म हनुमान। धन्यवाद सर्व महिलांना, पाहुण्यांना आणि अशा काही सन्मान केला जात आहे। सन्मान होत आहे। हौसाबाई चौधरी निर्णय घेतलेले आहेत। सन्मान होत आहे। शहापूरचे उद्योगपती कैलासजी केने साहेब आपण उपस्थित आहेत। आमचं आयोजकांच्या वतीने आपलं शुभ सन्मान केला जात आहे।
तसेच पुढचं शुभ सन्मान जे आहे आमचे गुरुवर्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय होत आहे। या ठिकाणी पुढचं शुभ राष्ट्रीय पंच आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आदरणीय श्रीरामजी पाटील साहेब या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। आयोजकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। मी आदरणीय गुरुवर्य श्रीराम पाटील सरांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि 6 रुपये मंडळाचे त्याचबरोबरचे कर्णधार माहिती विभाग आमचे वस्तात 2 मिनिटं नितेश सोपान सन्मान होते। आदरणीय कृष्णदादा माळी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान पाटील आणि छत्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय सुरेशदादा पाटील सलामी दिली आणि जाते। भव्य ट्रॉफी दिलेली आहे। त्याचबरोबर विजेता खेळाडू ट्रॉफी आणि पराभूत खेळाडू बंधू प्राध्यापक बंडू वसंत पाटील सर यांचा सन्मान दादाच्या पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं या कुस्तीच्या स्पर्धा चालू आहेत। या कुस्तीच्या स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित या मंचवर सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले या विभागातील सर्व कुस्तीगीर व सर्व माझे सहकारी पत्रकार आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर गजानन आणि विजय चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून त्यांचे अभिनंदन करतो। कारण विजय चौधरी यांनी जवळपास 1.5 महिन्यापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि सातत्याने जसं जेव्हा मी जर त्याला विनोद सर जर भेटलो तर सांगायचं दादा कुस्ती आहे आणि त्या कुस्त्यामध्ये जरा थोडंसं लक्ष दे बाबा, देतो। कारण काय त्या विभागातील आपले काही कुस्ती आपले पेलवान खेळतात। आपल्या या विभागातील अनेक कुस्तीगीर चांगले सरकारी बऱ्याचशा कुस्तीगीरांना नोकरी मिळालेली आहे आणि या ठाकूरपाड्यामध्ये असेल या कोणमध्ये असेल आमच्या सरवलीमध्ये सुद्धा 2 कुस्तीगीर जे आहेत ते पोलीस झालेले आहेत। असे अनेक कुस्तीगीर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सरकारी नोकरी लागलेली आहे। असं माझ्या कालच क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, पण मी खरोखर सांगतो क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये माझा काहीही रस नाही, पण नाईविलाजाने काही जी मुलं माझ्याकडे येतात त्याच्यामुळं हे सर नाईविलाजाने जरूर करावं लागतं। पण मला आताच मामांनी सांगितले की 21 तारखेला जिल्ह्याच्या कुस्त्या आहेत। मामानं त्याच क्षणी सांगितले की जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला जी काही मदत लागेल ती फक्त तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला करून देईन। आणि आज या कुस्त्यांच्या स्पर्धा विजय चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे केले आणि आम्हा मान्यवरांनी इथं बोलवलं, आमचं मान सन्मान केल्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजीव चौधरी 5,000 रुपये मंगेश नकुल चौधरी यांच्या स्मरणार्थ विकी सन्माननीय रुपये दादा म्हात्रे यांचाही सन्मान आपण करायचे। मला दुसरा सन्मान कुस्तीचा फळ होत असताना मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की फक्त कुस्तीचं फळ झाला की त्या ठिकाणी खेळाडूंना कुस्तीपटूंना पैलवानांना जावं लागतं, परंतु या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे, सोबत त्यांच्या आंघोळीची देखील व्यवस्था केलेली आहे। निश्चितच त्यांना जे काही स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतायत तशा पद्धतीनं सर्व गोष्टींचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितच जय हनुमान तालीम संघ जे आहे या सरवली ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ या सर्वांनी ते चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून या ठिकाणी असलेले जे पैलवान आहेत त्यांना त्यांच्यामधलं कुस्तीचं कसब दाखवण्याची चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। खरं तर हा तांबड्या मातीचा मर्दानी खेळ, हा खेळ आपण जपला पाहिजे, ह्या खेळाला आपण वाढवलं पाहिजे, कारण हा खरा आपला महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि या पारंपरिक खेळाचं आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील खेळला जायचा आणि तो खेळ आज
आपण सर्वांनी या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे. निश्चितच सर्व पैलवान आणि त्यांच्या सर्व वस्ताद जे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांनी देखील या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. निश्चितच या खेळाला चांगल्या प्रकारचा स्कोप आहे. कारण आपण बाकी खेळांमध्ये बघतो की फक्त खेळलं जातं आहे, परंतु कुस्ती खेळ असा आहे की याच्यामध्ये चांगलं कसं दाखवलं तर याच्यामध्ये जर चांगलं आपण व्यवस्थितपणे खेळून आपला खेळ दाखवला तर सरकारी नोकरीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे त्यांना जागा मिळू शकते, सरकारी नोकरी मिळू शकते. बाकी खेळांमध्ये फक्त आपण आनंद घेतो. ठीक आहे, सर्वच खेळ जे आहेत शारीरिक खेळ हे आपल्या शारीरिक व्यवस्थेला चांगलं करणारे आहेत, परंतु कुस्तीमध्ये हा देखील एक मोठा फायदा आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या जवळच्या जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करावं. मी जय हनुमान क्रीडा जे व्यायामशाळा आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारचं काम आपण सर्वजण करा. निश्चितच आपल्या गावातून जे खेळाडू तयार झालेले आहेत त्या खेळाडूंचा फक्त तुम्हालाच नव्हे तर आम्हाला संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीला देखील निश्चित अभिमान आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपलं नाव लौकिक केलं आहे, आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक केलेलं आहे. मी त्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी मला बोलून जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आला तर फिरो मान नका फिरू. तेव्हापासून या कोणत्या पोलीस स्टेशनला आलेले पैसे देते संपूर्ण भावेश सालवी काका या कुस्तीला सलामी देत आहेत. कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ आपले कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ साहेब आपण या कार्यक्रमासाठी मार्फतीने आयोजित एक कुस्ती स्पर्धा. सर्वप्रथम सर्व आयोजक मंडळीचं खूप खूप धन्यवाद आणि जे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि इतकं सुंदर प्लॅटफॉर्म आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. खरंच एक कौतुकास्पद आहे. आपण नशिबान आहात की सरवली कोंडगाव असे ग्रामीण भागात देखील इतकं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचं तुम्हाला मैदान सगळ्या सुखसुविधा प्राप्त होत आहेत. याच्या निश्चितच सगळे खेळाडूंनी फायदा घेऊन लाभ घ्यायला पाहिजे. या निमित्ताने आपल्या सर्व स्पर्धकांचे आणि जे पहिलवान आहेत यांना मी इथून राज्य पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती कसं जाता येईल याकरिता प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याकरिता मी खूप खूप शुभेच्छा देतो.